हॅलो मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हॉट्सअपचा तुमचा मेसेज डिलीट केल्यावर तुम्ही कसे पाहू शकता। तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तुम्ही सगळं काही हे शेवटपर्यंत बघत राहा। तुम्हाला एकदम फक्त मी 2 मिनिटांमध्ये हे पूर्ण माहिती सांगणार आहे। तुम्ही तुमचा व्हॉट्सअपचा मेसेज डिलीट केल्यावर तुम्ही कसे पाहू शकता, ते पण एकदा तुम्हाला माहिती नाही पडणार। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। आमचा व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर केबीटेक मराठी चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो। आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे, त्याला तर मी माझ्या आता स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी सगळ्यात अगोदर एक ॲपची जरूरत पडणार आहे। तुम्ही बघू शकता स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये WAMR ॲपचं नाव आहे। खूप इझी ॲप आहे मित्रांनो। हे ॲपबद्दलची सर्व माहिती मी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवली आहे मित्रांनो, तुम्ही बघत राहा। हे ॲप मित्रांनो ओपन केल्यावर तुम्हाला खूप साऱ्या परमिशन मागणार आहे। त्या परमिशन सगळ्या तुम्ही अलाउ करायचे आहेत। त्या ॲपमध्ये मित्रांनो एक खासियत अशी आहे, तुम्ही व्हॉट्सअपचा मेसेज डिलीट केल्यावर या ॲपमध्ये तुम्हाला स्टोअर केलेला दिसून जाईल। तुम्हाला कोणी काय पाठवलं हे तुम्हाला सगळं ॲपमध्ये या स्टोअर राहणार आहे। तुम्ही पुढच्या माणसाने समजा तुमचा मेसेज डिलीट पण केला तर ॲपमध्ये तुम्हाला दिसून जाईल। चला तर आपण आता ॲप उघडणार आहोत। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ॲप सेव्ह करायचं आहे, इथे एनेबल करायचं आहे मित्रांनो। तर इथे एनेबल केल्यावर तुम्हाला परमिशन सगळ्या अलाउ करायच्या आहेत। परमिशन अलाउ केल्यावर तुम्हाला बॅक यायचं आहे, आणखीन पुढे नेक्स्ट करायचं आहे। इथे तुम्हाला व्हॉट्सअपवर क्लिक करायचं आहे। तुम्ही बाकी पण ॲपचे कोणतेही मेसेज बघू शकता या ॲपवर। तर तुम्हाला असं पेज उघडल्यावर तुम्हाला यूज दिस फोल्डरवर क्लिक केल्यावर अलाउ करायचं आहे, इथे एनेबल करायचं आहे। इथे तुम्हाला अलाउ करायचं आहे, इथे तुम्हाला पुन्हा नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो। तर इथे तुम्हाला 3 लाईनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे मेसेजवर तुम्ही बघू शकता तुम्हाला अदर ॲप्लिकेशनचे पण मेसेज इथे चेक करणार येईल, पण आपण सध्या व्हॉट्सअपचाच बघणार आहोत मित्रांनो। तुम्हाला व्हॉट्सअपवर सिलेक्ट करायचं आहे। तर आता मी माझ्या एका व्हॉट्सअप अकाउंटवर दुसऱ्या व्हॉट्सअप अकाउंटवर एक हाय मेसेज पाठवणार आहे। एका व्हॉट्सअप अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर मी माझा आता तुम्हाला मेसेज पाठवून दाखवणार आहे। तर मी माझं पहिले नाव इथे टाकत आहो। तर इथं आता माझा दुसऱ्या अकाउंटवर मी हाय मेसेज टाकणार आहे। या अकाउंटवरून आता दुसऱ्या अकाउंटवर माझा मेसेज आला आहे, बघू शकता तुम्ही वरून। तर आपण दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये जाणार आहोत। त्याच्यावर बघू शकता हाय मेसेज आला आहे। तर मी हा मेसेज आता पहिल्या व्हॉट्सअपवरून मी केला आहे, त्या व्हॉट्सअपवरून हा मेसेज मी आता डिलीट करणार आहे। तुम्ही बघू शकता आता हा मेसेज मी आता इथून डिलीट करणार आहे। इथून डिलीट टू एव्हरीवन केलं मी, तर इथे डिलीट झाला आहे बघू शकता मित्रांनो। तर आता त्या ॲप इथे पण बघू शकता तुम्ही डिलीट झाला आहे आता। तर आपण आता आपल्या ॲपमध्ये जाणार आहोत। ॲपमध्ये गेल्यावर तुम्हाला इथे बघू शकता तुम्हाला की तुमचा मेसेज दिसत आहे कोणता तुम्ही डिलीट केला आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।